दिवाळीचा मंजन. अरे आंध्रा बैलाचा काम नाही, पाहणाऱ्याला बक्षीस नाही, 10 मध्ये 1 डबी, 10 मध्ये 1 डबी. अरे सल्ल्या किल्ल्या दाताच्या मंजन, अरे खरमत्या दाताच्या मंजन, अरे लाल तोंड्या दात आहे, लाल लाल दाताचा मंजन. पाहता पाहता बहुत दूर आलो पायी पायी. अजी कोणी आहे का घरात? माणूस हो जे माणूस हो. अजी आहे का? हा ब्रश कसा वाकडा झाला? कशासाठी आलास? एकच काय कशासाठी आलास? काय काम आहे इथं? कोणतं काम आहे? एक काम कर, गरोदर आपला अगोदर बाई घरात जा ना, वळग्यात गडवात पाणी आण. काही पद्धत आहे का नाही आहे? आलेल्या पाहुण्याला पाहिजे आधी चहा पाणी विचारायची नको, विचारा चहा पण कमीत कमी पाणी तर विचारायचे. तू एवढ्या चबर 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 काऊन बोलतो? बोलल्यासारखाच केलो तर केवढ्या बॉम्ब उठली बे. कुठला काम आहे माझ्याकडे आलास? आता तुझ्याजवळ काम नाही तर का लोकांजवळ काम नाही का? आता तुझ्या पासून सुरुवात आहे. हे एकच डब्बी आहे. आता पाहिजे अरे यार तू समजूनच नाही घेस, मी हा धंदा कोणासाठी करतो? कोणासाठी? आता माझ्यासाठी धंदा करायचा का माझ्यासाठी करतोस? अरे भैया का काय धंदेवाली का कोण? धंदा मी करतो ना. धंदा म्हणजे हा धंदा म्हणतो डब्बी आपला मंजनचा. कधी बोलशील रे चिरकुटा? आता तू बोलू देशील तेव्हा ना. तू बोलू देशील मला तेव्हा ना. अहो तू काय को एवढा लोट घेतीये? नको बोलू, कामाचं बोल. कशासाठी आलास? मी का म्हणतो सरकून बोलल्या जवळ दुरून आवाज जाते नाही जात म्हटलो. मी का म्हणलो हे एकच डब्बी आहे आणि हा एकच ब्रश आहे. मी काय करू? घे ना. कशाला? घासना तोंडात. तोंडाना हा म्हणजे तोंडातही नको आणि कुठेच नको. तुझा ब्रशच नको मला. तुझा अरे घासून पाय. अरे बहुत चोकट लागते. बैताळे घासून पाय ना. पुऱ्या जांभळ्या गिमाळ्या कसे दिसते लाल तोंडे दाते पाय ना. खर्रा खाऊ खाऊ रबो रबर सगळे एवढ्याला सुपारीच्या सुपाऱ्या दाबतेस. तुझ्या बाबाचं का जाते? माझ्या बाबाचा कसा जाईल? तुझी मात येईलच नाही तर. माझी मात तुझ्या बापाला कशी काय देणार? कशी देणे म्हणजे का भाऊ नाही? अरे माझ्या बापाच्या बहिणीची पोरगीनच माझी मामी बहीण. माझ्या मायला अजूनपर्यंत कुठला भाऊच नव्हता. बापा आसमानानं फिरलं ना धरतरीने झेललं. तुझी माशीच जन्म घेतला तुझ्या मायनं. दिवाळीची बोलण्यात वेळ नको. तू कसा समजून काढून? नाही 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 नको नको. निघ तू निघ. मला तुझ्या मंजन दात घासायची ना आणि माझं. अरे खाऊन तर घे. अरे चल राहू दे नको देऊ पैसे. एक काम कर नाही पण ब्रश कसा फुकट देईन? डब्बी देऊन देईन. ब्रश फुकट नाही देऊ शकत. डब्बी नाही पाहिजे. तुझा प्रश्न नकोय मला. का होता? नाही तुझं काहीच नकोय मला. यार बहुत आशेनं आलो होतो. म्हणला कमीत कमी एखादी तरी वस्तू ठेवते. तुझी डब्बी फुटू दे. फुटली तर ब्रश नाही बोलला पाहिजे. ब्रश सीधा धरून आलो मी. जबरदस्ती मारशील तर तो ब्रशही मोडल तुझा. असा कसा मोडल माझे बाय. वरवरच घासाचा हो ना हा ब्रश. दाबून घासाचा हो गावा. ये नको बाळू. घेशील तर घ्या नको घेऊन येत. आपला रस्ता चोख जाईन. माझे पाय होत मी जाईन तर जाईन ना तर नाही जाईन. समजलं? हा सिमेंट रोडवर आहे का तुझ्या घरी या पाहू का? आणि एवढा देत आपल्यासारखं 2-3 खोल्या तिकडं. आपल्या 2-3 खोल्या सारखं तिकडं. बनव कोणा का म्हणलं? बनव तू तिथे बनव. बापा हाय नाही तोय नाही बोललाय नाही चाललाय नाही म्हणजे वड्याचा तेल वांग्याचा तेल हा मांडवावरच गेला बापा. नाही का बापा कोणा का म्हणलं? एक सांग हा घर तुला पुन्हा मग हे आलतू फालतू माणसाला येऊ काय ते? याची नेहमी नाही का दुसऱ्याच्या मालावर नजर ठेवायची. खूप जण भेटेल. मी दुसऱ्याच्या पाय मी आपल्या ढोलकीवर कसाही हात मारत दुसऱ्याच्या ढोलकीवर हात मारायला थोडंसं भेवच लागते. बरोबर आहे. त्यासाठी बरोबर हातही मजबूत पाहिजेत ना. तर मला सांग तू आलास कशासाठी? हा नेहमी तो किती दिवस चिल्लर धंदा कसा? मी आलो कशासाठी हे महत्वाचं नाही. मी काऊन आलो हे महत्वाचं आहे. अरे तू माहित आहे इकडे
तो तिकडे होऊन सोड मी अबे घर माझा हो, मी पाहुणा हो का या घरी? अबे तू पाहुणा असेल ना तिथं मेवणा असेल तुझ्याशी का देण्या घेणार मी म्हणतो हा चोपडा तुझी हो करता मनातल्या मनात बोलते एक काय आहे इकडे इकडे दुधी चोपडा राव का शिरायचा राव? वडेनं धापोडे तिले बनवायचे, तुझ्या बापाला काय जाते का? माझ्या बापाचा काही जाय नाही का? जाईल का तुझ्या माहिती जाईल चिल्लर लोकांच्या चिल्लर गोष्टी. आता काय असे चिल्लर धंदे ना, तुला सांगतो ज्या ज्या लोकांनी याच्या मंजन दात घासले, दात चांगले होणं तर सोड, अबे जिकडून तिकडून सालटे निघून रक्त निघत सारे लोक बोंबलत आहेत, याच्या नावाची तक्रार करायला लागल्यात लोक. माझा चिल्लर धंदा मग अरे आमचा धंदा बाय, तुला सांगतो मी, तो जुना धंदा सगळा सगळा जुना धंदा सोडलाय मी. माझा आता नवीन धंदा सुरू केलाय मी. अरे काय थराचा टाकाचा ना फेकाचा. हो बापा बाबा केवढा हा हो हो थराचा टाकाचा कुचकाचा फेकून माझा धंदा कंगन आणि बांगड्यांचा आहे. आता मला सांग, कंगन आणि बांगड्यांचा धंदा जर आहे तर मग मी जर जेव्हा बांगड्या भरायला गेलो, कंगन भरायला गेलो, तर आधी हात धराचा, हो कुचकाचा टाकावाचा आणि फुटले तर फेकायचा. आता मला सांग याच्या मनात किती खोट आहे. मला सांग, मी तुझा हात धरलो, तुझ्या हातात बांगड्या भरल्या म्हणून का तू काय माझी बायको झालीस का? नाही तुझी बहीण का होईल तेव्हा होईल, पण याच्या मनात किती खोट आहे. आणि याच्या मनात जर पाप नसेल तर मी जो माझा नवीन धंदा कंगन बांगड्याचा लावलाय ना, त्याच्यातील 1 डझन बांगड्या याला फुकट देतो. याला तुला बैल भरून दाखवावं. भरून दे ना. नवळा माणूस एका गणील कसा बांगड्या भरून देईल? भरून दे ना, बैल म्हणून भरून दे ना. नाही भरून देता येईल. मी एक काम करतो, बाईला 2-4 दिवस नेतो, मस्त करतो आपल्या घरी पाहुणचार आणून देतो. चांगल्या रीतीने नेतो, चांगल्या रीतीने आणतो. बापा तुला तर मस्त कानं चाकुल्यानं वड्यानं बुंदीचे लाडू तर कचकच दाबतस ना तू. चटणी बनवतो चांगली. हा सांगते का हा बांगड्याचा धंदा? अरे त्या दिवशी मस्त हा सांगते ट्रकोचा माल येते, म्हणजे कोटचा का ना कोटचा गाव. त्या दिवशी रिवर्स मारता मारता तो ट्रकवर बक्षातली एक बांगडी फुटली. अरे धडधडा तू काऊन तो विषय काढत आहे? केस तोड दुखते. याले वरत्या केस तोड झाली, त्याला कोटी केस तोडे ना. हा पुरा बेंडेला आहे. अरे तुला काय माहित, माझा तो बांगड्यांचा पुरा ट्रक पुरे पेटला असता, फुटला असता तर मला काही वाटला नसता. पण ती एक बांगडी मी तुझ्यासाठी आणलो होतो. अरे पूर्ण मार्केट मधून निवडून ती बांगडी मी तुझ्यासाठी आणलो होतो. अरे ती बांगडी फुटली म्हणजे माझे नशीब फुटले. या फुटल्याला का कळते त्याच्यातलं? हा फुटल्या नशिबाचं तुला काय म्हणजे बाईले फुटली टाकून देतस का बांगडी? वा चिल्लर माणसाच्या चिल्लर. अरे आता आपला लाखोचा व्यवहार आहे, रत्न माल येतो. पण 25 माणसं तर नुसती नोटाच्या गड्ड्या करावं लागतो माझ्या रोज. मग आणि मी ठरवलंय, तुझा विचार आहे का? माझा विचार तुझ्याशी लग्न करायचा ठरवलाय. आणि तुझा अरे एक नाही 2 पायावर तयार, नाही तर मला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि तुला काय करायचं, इथून तू घरी आलीस डायरेक्ट एसीच्या हवेत गल्ल्यावर बसायचं, डायरेक्ट गल्ल्यावर. अरे बोलतायस का तू? तो डायरेक्ट गल्ल्यावर बसवल तर मग पैसे कुचकेल कुठून? चिल्लर माणसाची चिल्लर. नाही चिल्लर कोण आहे? चिल्लर मी अबे माझ्या घरी एवढा पैसा होता का झोपाले जागा नव्हती. अबे बाजीवर असा पैसा हातरला होता, निवड 2-2 हजारच्या नोटा. पैशाची एवढी गरमी झाली. अबे जेवढा पाणी निघे त्या गरमीचा, अबे आमच्या घरी तर मनमाने टाके तर भरले सोडतो. एवढी गरमी झाली, मस्त उताने तंगड्या करून झोपला होतो. खोकणारे नाही, माझ्या बापाने लावला पंखा, दरवाजा होता खुला. भरा 2-2 हजारच्या नोटा सुटल्या. नाही तर आम्ही अबे हेलिकॉप्टरच्या पंख्याने पैसे वाचू. चिल्लरच्या गोष्टीच नको करू. माझ्या घरी 10 वडगे रोजच्या कोंबड्या नाही का? तांदूळ गहू खातच नाही माझ्या घरी. अबे निवड 5 कलदार 10 कलदार कोंबड्या. 5 रुपयाचा चिल्लर धंदा करतो. पैसे उडत गेले म्हणून करतो ना. याचे पैसे उडत गेले, आमच्या घरा करायला ते तर नसतील. नाही तुमच्या घरात आले होते का जी? कोण लोक सांगा मला आवाज येईल असं बोला. आम्ही काही सांगू. तू चुपचाप बस ना तिकडे. हा इकडे एक काम कर. बापू ते कसं आहे,
आंधी तो म्हणतील तोच खायला बुंदी. तू राय सांदी शिडी इकडे बस बस ना. पाहुणा होत नाही का पाहुणा होत बस.